हॅलो, वेलकम टू रेसिपीज कट्टा. मंडळी, सध्या हिवाळा आहे त्यामुळे छान छान भाज्या मिळत आहेत. फ्रेश पालेभाज्या सुद्धा छान मिळत आहेत आणि त्यात मुळा खूप छान मिळतोय सध्या, त्यामुळे मी मुळा घेऊन आले होते. आणि दुसरी कुठली भाजी नव्हती घरात, तर म्हटलं मुळ्याची भाजी करूया. मुळ्याची भाजी खूप छान होते. स्वच्छ धुवायचा, वरची सालं काढायची, किसून घ्यायचा छान. आणि तुम्हाला जर त्याची चव आवडत नसेल, तिखट लागत असेल, तर थोडासा पाणी काढून घ्यायचं त्यातलं मुळ्यातलं. आणि त्यानंतर त्याच्या आधी एक वाटण करून घ्यायचं. कोथिंबीर, लसूण, जिरं, मिरची असं छान वाटण करून घ्यायचं. आणि त्यानंतर फोडणीमध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि तयार केलेलं वाटण घालायचं. थोडंसं परतून घ्यायचं. कढीपत्ता सुद्धा घालायचा फोडणीत. आणि त्यानंतर मी इथे अर्धी वाटी डाळ भिजवलेली मुगाची. तुम्हाला चण्याची डाळ घालायची असेल तर आदल्या दिवशी घालावी लागेल. मी इथे मुगाची डाळ भिजवली, ती थोडी लगेच भिजते. आणि त्यानंतर मी इथे मटार घातले. मटार होते छान फ्रेश, त्यामुळे मी मटार घातले. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, पण खूप छान लागतात मटार ह्या भाजीमध्ये. थोडी वेगळ्या चवीची भाजी होते. आणि हे सगळं छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं, म्हणजे डाळ सुद्धा छान खमंग भाजली जाते आणि मटार सुद्धा शिजून येतात. तर असं हे 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं. आणि त्यानंतर जो किसलेला मुळा आहे तो घालायचा आणि ते सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत. आणि यात मी हिरवी मिरची घातली आहे वाटणामध्ये, त्यामुळे मी ते तिखट वगैरे नाही घातलंय. पण तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही यात तिखट ऍड करू शकता किंवा एखादा मसालाही घालू शकता. त्यानंतर आवडत असेल तर साखर घालू शकता थोडीशी. आणि चवीनुसार मीठ घालायचं. कोथिंबीर सुद्धा घालू शकता, पण मी ते वाटणात घातली त्यामुळे मी वरून नव्हती घातली. आणि मस्त ओलं खोबरं घालायचं वरून. आणि आपली मुळ्याची ही छानशी भाजी तयार आहे. ह्या हिवाळ्यात तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल. आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण भेटत राहू असेच छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.